नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आता उन्हाळा चालू झाला आहे, तर मस्त अशी थंड दह्याचे पदार्थ घरच्या घरी करून खायचे। त्यातला एक पदार्थ आज आपण करूया, तो म्हणजे लस्सी। तर केसर लस्सी बनवणार आहोत आपण आज। एकदम मस्त दाटसर अशी, जी की चमच्याने खाता येईल किंवा पिता येईल अशी दाटसर लस्सी घरच्या घरी बनवणार आहोत। बाहेर विकत मिळते तशीच लस्सी घरच्या घरी कशी बनवायची बघूया। त्यासाठी इथं अर्धी वाटी दूध घेतले, कोमट दूध आहे, आणि त्याच्यामध्ये चिमूटभर केशर टाकून घेतले। आणि आपल्याला आता दही फेटून घ्यायचे। तोपर्यंत आपल्या केशराचा कलर पण दुधात उतरेल। आपण केशर लस्सी बनवतोय। आणि इथे दही घेतले, मी ताजं दही आहे, रात्री लावलेलं, सकाळी घेतले आणि एकदम घट्ट आहे, बघू शकता तुम्ही, एकसारखं मिळून आलेलं। 3 चमचे घेतले। असं एकीकडे पाणी एकीकडे दही, असं दही नको आहे आपल्याला लस्सीसाठी, असं घट्टच दही घ्यायचं। आणि अर्धी वाटी साखर घेतली त्यासाठी, किंवा तुमचं दही जसं कमी जास्त आंबट असेल त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता। बर्फाचे खडे टाकलेत, आणि खूप पण टाकायचा नाही बर्फ, नाही तर याने बर्फाचं पाणी झाल्यावर आपली लस्सी पातळ होते। आता याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला, एकसारखं हलवं त्याला फेटून घ्यायचं साखर विरघळेपर्यंत। ही लस्सी करायला घरच्या घरी एकदम सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी, किंवा प्यायला मस्त अशी बाजारात जशी विकत मिळते तशीच लस्सी घरच्या घरी आपल्याला मिळते इथे, आणि ती पण कमी खर्चात। तेथे विरघळून झाली आपली साखर बऱ्यापैकी। आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ। 1 चमचा भरून विलायची पावडर टाकून घेतली मोठा। याला परत मिक्स करून घेऊ। मस्त अशी मिक्स झाली, आणि तोपर्यंत बघू शकता आपल्या दुधाला पण कलर मस्त आला आहे। आता हे केशराचं दूध आपण दह्यामध्ये टाकून घेऊ। एकदम मस्त असा कलर आलेला आहे। आता याला मिक्स करून घेऊ। तुम्हाला केशर लस्सी नसेल बनवायची तर फक्त विलायची टाकून पण खूप छान लागते ही लस्सी। दही पेटून विलायची टाकून साधी लस्सी आपली बनवली तरी पण चालते। आता इथे मस्त अशी आपली केशर लस्सी तयार आहे, आणि बघू शकता किती घट्ट आहे। मस्त अशी दाटसर लस्सी आपली तयार झालेली आहे। आता याच्यावरती आपण मलाई टाकून घेऊ। हे मी काय केलं होतं, साईसह दही लावलं होतं दुधाचं, आणि त्याला अजिबात हलवायचं नाही, आणि विरजल्यानंतर वरची साय काढून घ्यायची, आणि ही मलाई अशी वरतून टाकायची लस्सीवर। याने खूप छान लागते लस्सी, मलाईदार लस्सी होते आपली। आणि याच्यात काजू बदामाचे काप टाकून घेऊ। बारीक काप करून घेतलेत काजू बदामाचे, ते वरतून टाकून घेऊ। हे दाताखाली आले की खाताना मस्त लागतात। तर इथे तयार आहे आपली केशर लस्सी। तिला तुम्ही चमच्याने खाऊ शकता किंवा पिऊ शकता। अशी दाटसर झालेली लस्सी घरच्या घरी बनवली आपण। मस्त अशी केशर लस्सी तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण आवडेल। कलर पण मस्त आला आहे केशराचा, आणि चव पण येते केशराची। तुम्हाला केशर कुल्फी लस्सी नसेल बनवायची तर साधी लस्सी पण बनवू शकता। आणि मलाईऐवजी तुमच्याकडे आईस्क्रीम असेल तर ती सुद्धा टाकू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा।